Welcome back to Yunhua News. Chief Minister Pramod Sawant has urged village panchayats to take steps to prevent accidents at waterfall and ensure monsoon safety. He made the appeal during a virtual interaction on disaster management under the Swayambur Goa initiative. Next is a mock drill. जेन्ना मॉक ड्रिल जाले पब्लिक पार्टिसिपेशन मॉक ड्रिलाच्या निमित्तान जे जाले तांचे अभिनंदन करता. बट मॉक ड्रिल इतक्याच खातीर जाता एमर्जन्सी कसली आयली जाल्यार आमी कोणी कोणी कितें कितें काम करप हाज्या खातीर मॉक ड्रिल हे चडांत चड म्हत्वाचें आसा. आमच्या कडेन आशिल्ले आपदा मित्र आपदा सखी हांच्यांनी बी तत्पर रावचे इन एमर्जन्सी टायम. आमी जेन्ना जेन्ना आपयता तेन्ना येवन तांच्यांनी आपदा मित्र आनी आपदा सखी तरी काम करचें. फाटल्या वर्सा तुमकां याद जाता आसतलें 30 भुरगीं पाली सारकेल्या वॉटर फॉल आहा थंयसर अडकल्ली आनी ताज्या उपरांत आमच्या फायर आनी पुलीस हांच्यानी खूब बरें काम करून तांकां भायर हाडली. कसल्याच पद्दतीची दुर्घटना जाली ना. आमी पंचायतींनी इनिशिएटीव घेवपाक जाय की अशा पद्दतीचे जे वॉटरफॉल्स आसा थंयसर वचूंक जायना जर आसत जाल्यार पुलीस आनी तांकां इन्फॉर्म करून दवरपाक जाय जाल्यार थंयसर बॅरिकेडिंगूय करपाक जाय बोर्डूय लावपाक जाय की पावसांत अशा पद्दतीच्या डेरिंग जे आहा ते करू नका हे सांगपाची गरज आसा. हांव बाकी डिझास्टर मॅनेजमेंटात केल्ल्या कामा खातीर तांचे खूब खूब अभिनंदन करता. खूब बऱ्या पद्दतीचे काम तांच्यांनी केलां. काल आमी स्टेटहूड डे मनयलो आनी स्टेटहूड डे मनयता आसतना आमी आमचे 2 स्वयंपूर्ण मित्र एक इज एन दिलेश आनंद दास देसाय इट इज एन फॉरेस्ट सुपरवायझर इंजिनियर इन फॉरेस्ट डिपार्टमेंट विलेज पंचायत तालिगांव आणि तालिगांव पंचायतीचे आम्ही सत्कार केलो. खूप खरोखरूच बाप दिलेश गांवस आणि बरे काम केलं. त्याचे रिकॉर्ड मेंटेनन्स सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांची काल ट्रेनिंग झाली. तुमचे अपग्रेडेशन झाला त्या खातीर इन फ्युचरही काम कशें करचें हे तुमकां कळ्ळां. दुसरो स्वयंपूर्ण मित्र थानू नारायण जल्मी हो आमच्या बांदोडा पंचायतीतलो त्या पंचायतीचे अभिनंदन झाले. त्या खातीर अशी जी बेस्ट पंचायतीचे टाइम टू टाइम आम्ही कॉंग्रॅच्युलेट करता तांकां अभिनंदन करता. त्या खातीर हांव तुमच्या कडल्यानय बी तशी अपेक्षा करता फुडले फावटी उरलेल्या स्वयंपूर्ण मित्रांचे फेलिसिटेशन करपाकूय आमकां मेळपाक जाय. तुमच्या पंचायतीचे फेलिसिटेशन जावचे हाच्या खातीर तुमी सगळ्यांनी काम करचें. कालच्या कार्यक्रमांतल्यान हो कार्यक्रम आमी पार पाडलो. दुसरे आमी काल 100% साक्षरता गोंय हे 100% लिटरेट जाले आणि उल्हासीत राज्य म्हणजे लिटरेट राज्य हॅपीनेस इंडेक्स राज्याचो वाडोवपा खातीर 100% साक्षरता जावप गरजेचे असले. तितूनय बी सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांचो रोल आणि ग्रामपंचायतींचो रोल हो खूप व्हडलो आशिल्लो. तुम्ही तांकां सगळ्यांक आफोवन हाडले तांकां शिकयले तांकां एग्जाम दिवपाक लायली आणि म्हणूनच आमकां 100% लिटरेट स्टेट म्हणून घोषित करपा खातीर आमकां इट इज पॉसिबल जालें. आमी दुसरो टार्गेट जो घेतला टीबी मुक्त गोवा म्हणजे टीबी मुक्त भारत करता आसतना टीबी मुक्त गोवा जावपाक जाय. म्हणून तुमच्या ग्रामपंचायतींनी कितले पेशंट आसात कशें तांकां एक रेग्युलर तेंच्यांनी मेडिसिन घेवप ही गरजेची आसा. फ्री ऑफ कॉस्ट ही मेडिसिन मेळटा. पीएचसीनी तांकां फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन दिता. तांकां डायट फक्त योग्य रित्या जर तेंच्यांनी घेतलो आनी तांकां कावन्सिलींग व्यवस्थित केलें आनी चुकून जर अल्कोहोलीक आसत जाल्यार तांच्यांनी सोरो ड्रॉप करप सोडप. स्मोकिंग आसत जाल्यार स्मोकिंग सोडप जाल्यार 6 ते 9 म्हयन्या भितर पूर्ण पेशंट बरो जाता. म्हजी रिक्वेस्ट आसा जर म्हणजे तुमकां पीएचसींतल्यान कळ्ळें जर आसत जाल्यार ताका टायम टू टायम टेलिफोनीक कावन्सिलींग जरी केलें हांव थंय वचून करा म्हणना आपल्या पीएचसींतल्यान पेशंटाचें नांव मेळोवचें आनी तांकां टेलिफोनीक कावन्सिलींग करचें की बाबा तुजी वखदां वेळार घे तूं पूर्ण बरो जातलो. ओके हे जरी गायड केलें आनी आपली कोण दखल घेता इतकें जरी तांकां कळ्ळें जाल्यार ते वखदां रेग्युलर घेवपाक लागतले आनी एकदां वखदां रेग्युलर घेवपाक लागल्या उपरांत ते पूर्ण टीबी तेंचो बरो जातलो. टीबी मुक्त भारत आनी टीबी मुक्त गोवा जावपाक चड उशीर लागचो ना आणि हे पॉसिबल आसा ओन्ली कारण आमचे ग्रामपंचायत आणि म्युनिसिपालिटीतले सगळे लोक जर हेंच्यांनी इनिशिएटीव घेतली जाल्यार हे इजिली पॉसिबल जातले. म्हणून टीबी मुक्त गोवा ह्या कॅम्पेनिंगाचेर आमी सगळ्यांनी भर दिवचो अशें म्हाका दिसता. दुसरे आमी पंचायतीत घेतलेलो रिफॉर्म पयलो रिफॉर्म आमी जे म्हणटाले की 3 दिसांनी आमी इज ऑफ डुईंग हेच्या अंतर्गत 3 दिसाच्या भितर हाऊस रिपेअर लायसन्स दिवप आणि हे हाऊस रिपेअर लायसन्स ऑलमोस्ट हांव पळयता मोर दॅन 95% पंचायतींनी हे दिले आणि लोकांक त्याचो खूप फायदो जालो. म्हाका खूप जाणां कडल्यान फीडबॅक आयला की हे डिसिजन ज्या सरकाराचे खूप योग्य डिसिजन आणि खूप सुटसुटीत प्रक्रिया करून विदिन 3 days आम्ही हाऊस रिपेअर कारण कशें आपले घर कोण तरी रिपेअर करता आसत जाल्यार ताका रिपेअर सर्टिफिकेट लागता आयदर आपल्या बँकेन दिवपाक पंचायतीन दिवपाक किंवा कोण तरी दुसरो आडोवन येतलो म्हणून
आणि ती ताका मेळ्ळी. एकदम हांव सगळ्या सरपंच आणि सेक्रेटरींचे अभिनंदन करता. सरकारान सांगल्या प्रमाणे तुम्ही फॉलो केले. दुसरे बायफर्केशन सर्टिफिकेट विदाउट लँड पार्टिशन विदिन 15 days. फाल्यांच्यान तुमच्याकडे ऍप्लिकेशन येवपाक लागतली. आम्ही म्हटला की एखाद्या घरान जर झगडी सुरू आसा जाल्यार ती झगडी मिटोवपा खातीर बायफर्केशन सर्टिफिकेट ही महत्वाची आसा. तांच्याच भितर तांकां घराचे डिव्हिजन करून हाडपाक लायात. तेंच्यो सायनी घेयात दोगांच्यो किंवा तिगांच्यो आणि तांकां नंबर A, B, C हातून डिवाइड करून दियात. जेणे करून इन फ्युचर ते आपले वॉटर कनेक्शन, आपले लायट कनेक्शन हे वेगळे घेतले. निदान तांच्या मदले बिल कोणी फारीक करपाचे हेजेर झगड्यो तरी जावच्यो ना. म्हणून म्हाका दिसता आमकां बायफर्केशन ऑफ द हाऊस नंबर विदाउट लँड पार्टिशन हे 15 दिसांनी तुम्ही दिवचे. ते बेगिनात बेगीन सुद्दां दिवपाक काय हरकत ना. ताजो फायदो पंचायतीकूय आसा आणि ताजो फायदो तो इंडिव्हिज्युअल मनशाकूय आसा. इन फ्युचर आम्ही अशाच पद्धतीचे आनीकूय बी रिफॉर्म जे आसा पयली हे पंचायतीने हाडुया. जेणे करून आमच्या सकयल्या लेवलापर्यंत प्रशासन हे सगळ्या लोकांक पावता. तुमच्याय कडल्यान बरी सजेशन्स आसा पयली ती सरकाराक येवली. जेणे करून तुम्ही डे टू डे लोकांमदी आसात. तुम्ही डे टू डे लोकांचे काम करता. म्हणून तुमकांय खबर आसतलें इज ऑफ डुईंग द बिझनेस आणि हॅपीनेस इंडेक्स वाडोवपा खातीर इज ऑफ लिव्हिंग आम्ही कितें करपाक जाय हे जर तुमकां सजेशन दिवपाचे आसत जाल्यार तुम्ही सगळ्यांनी सजेशन दिवपाक काय हरकत ना. अकॉर्डिंग टू दॅट आम्ही ही डिसिजन घेवपाक शकतले. येता काळात आमकां म्युनिसिपालिटी एरियेत सुद्धा म्हणजे हाऊस रिपेर एनओसी बायफर्केशन ऑफ द नंबर ही दोन्ही डिसिजन आम्ही थंयसरूय घेवपाचे आसा. म्युनिसिपालिटीनी हे लोकां खातीर खूप बरे डिसिजन जातले. म्हाका दिसता की आम्ही हे जो आहा एक बरो इज ऑफ हे जो आहा पळय पंचायतीन बरें काम केल्लें आसा. त्या बद्दल हांव त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आनीकूय तुम्ही जर इनिशिएटीव्ह घेतलो जाल्यार खूप बरें काम जावपाक शकता. तुमकां सगळ्या जाणांक खबर आसतलें की केंद्र सरकाराच्या कृषी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आम्ही जशें पळयता की विकसित कृषी संकल्प अभियान हे सुरुवात जाला. 29 तारखेच्या त्या अभियानाचे सुरुवात कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण हांच्यानी हे केल्ल्या. स्वयंपूर्ण गोंयच्या कार्यावळीत ते उलयल्या. आमचे देशातले नावाजलेले सायंटिस्ट ICARच्या वतीन आमच्या गावांनी येतले. तुमच्या झेडीओ तुम्ही इन्फॉर्म करात जो झोनल एग्रीकल्चर ऑफिसर आसा की आमच्या गावात सायंटिस्ट केन्ना येवपाचे आसा. हे महत्वाचे कित्याक आम्ही जशें म्हणटा की विकसित कृषी जर संकल्प जातली आसत जाल्यार सॉइल टेस्टिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. लँड अँड लॅब एकीकडे येवप हे चड महत्वाचे आसा. आमची लँड लॅबान टेस्ट जावप जाल्यारूच आमकां कळटलें की त्या जमनीत कसल्या पद्धतीचे सारे जाय, कशा पद्धतीचे आमकां ताका बियाणे घालपाक जाय हे टेस्ट करपाची गरज आसा. आणि ते जर केले जाल्यारूच आमकां दिसता की विकसित कृषी संकल्प अभियान पार पडटले. 29 तारखेक सुरू जाल्ले 12 जून पर्यंत हे चलतले आणि 12 जून पर्यंत जर चलतले आसत जाल्यार आम्ही आमच्या गावातले सायंटिस्ट केन्ना येतले हे पळोवन गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांक एकत्र हाडप हे गरजेचे आणि एकत्र हाडून तांकां त्या फायदो मेळोवन दिवप गरजेचे आसा. गावात असलेली पडीक जमीन ही आमकां लागवडी खाली हाडपा खातीर पंचायतींनीच इनिशिएटीव्ह घेवची पडटली की आम्ही हय ही काही पंचायतींनी इनिशिएटीव्ह घेतल्या. काही पंचायतींनी तर स्वतःहून हे रोवपाक सुरुवात केला. तेजोय बी हांव तेजे खूप खूप अभिनंदन करता की तेंच्यांनी अशा पद्धतीचो इनिशिएटीव्ह हो स्वतः घेतलो. माझे तर म्हणणे आसा की आम्ही जेन्ना गांव म्हणून पळयता तेन्ना आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकार आसतलो, दूधकार आसतलो आनी नुस्तेकार आसतलो ताका कृषी कार्ड मेळप हे गरजेचे आसा. आणि ताका कृषी कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आसतले, सॉयल हेल्थ कार्ड आसतले हे जर आम्ही मिळवून दिवपाक शकले स्वयंपूर्ण मित्रांनी बी आणि सरपंचांनी बी 100% प्रत्येक शेतकऱ्याक किसान कार्ड मेळचे, किसान क्रेडिट कार्ड मेळचे, सॉयल हेल्थ कार्ड मेळचे आणि हाजो फायदो तांकां बँके कडल्यान जी क्रेडिट फेसिलिटीज जी आहा पयली 1 लाख लोन मेळटाले. तुमची जमीन कितली आहा तेजेर पळोवन अप टू 5 लाख रुपीज पर्यंत 4% रेट ऑफ इंटरेस्टान मेळटा. नॅशनलाइज बँकेनी हे करपाक तुमी कांयच हरकत ना. ते करचे आणि ते जर केले जाल्यार ताजो फायदो हो सगळ्या आमच्या शेतकऱ्यांक जातलो.